नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्राण्यांचे वर्गीकरण. मागील व्हिडिओमध्ये आपण प्राणीसृष्टीचे वर्गीकरण असमपृष्ठरज्जू प्राणी व समपृष्ठरज्जू प्राणी यामध्ये केले जाते आणि त्यानुसार वर्गीकरणाचे विविध आधारभूत मुद्दे जे आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे. असमपृष्ठरज्जू प्राणी हे 10 संघांमध्ये विभागले गेलेले आहेत. आदिजीवी, प्रोटोझोआ, रंध्रीय, पोरिफेरा, सिलेंटरेटा किंवा निडारिया, चपटे कृमी, गोलकृमी, वलयी प्राणी, संधिपाद प्राणी, मृदुकाय प्राणी, कंटकचर्मी प्राणी आणि अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी. या संघाची वैशिष्ट्य काय आहेत आणि त्या प्राणी संघामध्ये कोणकोणते प्राणी येतात, म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे, त्यांची उदाहरणं कोणती आहेत, त्या वैशिष्ट्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. पहिला आहे रंध्रीय प्राणी संघ, फायलम पोरिफेरा. हे एक साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज असे म्हणतात. रंध्रीय प्राणी संघातील प्राण्यांना स्पंज असे म्हणतात. या प्राण्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात आणि त्या छिद्रांना ऑस्टिया आणि ऑस्क्युला असे म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला दिसतात बरीच छिद्र आहेत बघा अंगावर त्यांच्या, आणि या छिद्रांना ऑस्टिया आणि ऑस्क्युला असं म्हणतात. आता यांचं कार्य नेमकं कोणतं? हे जे ऑस्टिया जे आहेत ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, ऑस्टियम एक असेल तर त्याला ऑस्टियम म्हणतात आणि अनेक तर ऑस्टिया. आणि ऑस्क्युला सिंगल एक असेल तर ऑस्क्युलम. या ऑस्क्युलम मधून पाणी बाहेर टाकलं जातं आणि ऑस्टियम मधून पाणी शरीरात घेतलं जातं. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा पोअर्स आहेत, छिद्र आहेत. आता हे प्राणी जे आहेत हे जलवासी प्राणी आहेत, म्हणजेच पाण्यात राहणारे हे प्राणी आहेत आणि बहुतेक जास्तीत जास्त यातील प्राणी हे समुद्रात असतात, तर काही प्राणी आपल्याला गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळून येतात. आता समुद्रामध्ये असणारे हे स्पंज आहेत, पाण्यामध्ये राहणारे हे प्राणी आहेत आणि या प्राण्यांना दे आर ॲनिमल्स नॉट प्लांट्स. आणि या प्राण्यांना हेड्स म्हणजे डोके, डोळे, पाय, स्नायू अशी वेगवेगळे जे अवयव आहेत हे अवयव यांना नसतात. पुढचं या प्राण्यांचं वैशिष्ट्य आहे, बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर हे असममित असते. शारीरिक सममिती आपण बघितली. असममित म्हणजे काय, तर शरीर जर त्यांचं तुम्ही बघितलं तर असा कोणताही आपण अक्ष घेतला तर त्यातून छेद घेतला तर शरीर 2 समान भागामध्ये विभागले जाऊ शकेल असं आपल्याला अक्ष मिळणार नाही. म्हणजे शरीर 2 समान भागात विभागलं जाऊ शकत नाही. पुढचा मुद्दा आहे, या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय एनलार्जमेंट ऑफ कॉलर सेल, अशा या कॉलर पेशी आहेत. यांच्या सहाय्याने फ्लॅजेलम या ठिकाणी दिसते, ही कॉलर पेशी, ही अशी कॉलर या ठिकाणी तुम्हाला दिसते.
हा भाग जो आहे हा कॉलर पेशिया आणि त्यांच्या मदतीने काय होतंय तर पाणी जे आहे हे पाणी शरीरामध्ये ओढून घेतलं जातं. हे बघा, इंडिपेंडंट बीटिंग ऑफ मेनी फ्लॅजेला फोर्स वॉटर आउट ऑफ द लार्ज ऑस्क्युलम अँड पुल वॉटर इन थ्रू द ऑस्टिया. तर काय केलं जातं तर या ज्या ऑस्टिया नावाच्या छिद्राद्वारे हे पाणी शरीरामध्ये खेचून घेतलं जातं. दुसरं यांचं आणखीन एक प्राण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे प्राणी स्थानबद्ध प्राणी असतात, म्हणजेच सेडेंटरी ॲनिमल्स. तर ह्या प्राण्यांचं प्रचलन होत नाही. हे प्राणी एखाद्या आधाराशी चिकटून राहतात आणि त्यामुळे त्यांचं प्रचलन होत नाही आणि म्हणूनच त्यांना स्थानबद्ध प्राणी असं म्हणतात. अशा प्रकारे एखाद्या आधाराला हे प्राणी चिकटून राहतात. पुढचं यांचं वैशिष्ट्य आहे यांच्या स्पंजासारख्या शरीरास कंटिकांचा किंवा शुकिकांचा किंवा स्पॉन्जिनच्या तंतूंचा आधार असतो. आता स्केलेटन म्हणजे त्यांचं शरीर जे आहे शरीर हे स्पिक्युल्स आणि स्पॉन्जिन यापासून बनलेलं असतं. स्पिक्युल्स म्हणजे कंटिका. तर कंटिका थोडक्यात काटेसारखे दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी या चित्रात दिसते बघा. तर हे कंटिका होत आणि या ज्या कंटिका आहेत या कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात. तर काही स्पंजांचं शरीर हे स्पॉन्जिन सारख्या या तंतूंचं बनलेलं असतं. हे दिसते तुम्हाला, तंतूंचं हे शरीर बनलेलं असतं. तर हे स्पॉन्जिलिन जे आहेत हे कोलेजन प्रोटीन पासून तयार झालेले असतात. पुढचं वैशिष्ट्य आहे यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषक द्रव्यांचे ते भक्षण करतात. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी हे पाणी जे आहे हे ऑस्टिया मार्फत हे पाणी असं आत घेतलं जातं. पाणी आत घेतानाच स्पॉन्जेस आर फिल्टर फीडर्स. तर ही जी विशिष्ट अशी कॉलर सेल जी असते त्याच्या सहाय्याने ते पाणी जणू फिल्टर करतात आणि त्यामुळेच त्यांना खाणं म्हणजे इटिंग, ब्रीथिंग, एक्सक्रेशन ही जी सगळी त्यांची कार्य आहेत ती सगळी या ह्याच्याप्रमाणे चालतात. ही जे वैशिष्ट्यपूर्ण अशा पेशी आहेत त्यांच्या मार्फत चालतात. आता या ठिकाणी बघा, ऑस्टिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी शरीरात घेतलं जातं. या ठिकाणी दिसते बघा, शरीरात घेत असताना त्याच्याबरोबर ही जी फूड पार्टिकल्स आहेत ती सुद्धा आत येतात. या ठिकाणी ही फूड व्हॅक्युअल आहे, रिक्तिका आहे. तर हे घेतलेलं जे अन्न आहे ते त्या फूड व्हॅक्युअल मध्ये जातं. पार्टिकल्स ऑफ फूड आर ड्रॉन इनटू द कॉलर टू बिकेम ट्रॅप. आणि अशा प्रकारे या फूड व्हॅक्युअल मध्ये त्या अन्नाचं पचन केलं जातं. तर ऑस्टिया मार्फत हे पाणी जेव्हा शरीरात घेतं त्या पाण्यामार्फत काही लहान सजीव किंवा पोषक द्रव्य जे आहेत ती सुद्धा त्यांच्या शरीरात येतात आणि या फूड व्हॅक्युअल मध्ये अन्न रिक्तिकेमध्ये त्यांचं पचन केलं जातं. तर अशा प्रकारे ऑस्टिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी शरीरात घेतलं जातं आणि ऑस्क्युला नावाच्या छिद्राद्वारे पुन्हा ते पाणी बाहेर सोडलं जातं. अशा प्रकारे हे आत आलंय आणि पुन्हा बाहेर टाकलं जातं. त्यांचे प्रजनन जे आहे ते मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने होते. बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शन बडिंग मुकुलायन पद्धतीने होते. या ठिकाणी असा एक बघा तळाशी एक छोटासा हा मुकुल दिसतो तुम्हाला, वाढतो. हा मुकुल हळूहळू वाढतो आणि मोठा झाल्यानंतर तो मूळ पेशीपासून वेगळा होतो आणि नव्या कोणत्या तरी या आधाराला तो जॉईन होतो. तर अशा प्रकारे त्यांचं प्रजनन होतं.
तर काही वेळेला त्यांचं प्रजनन पुनरुद्भवन क्षमता जी असते त्याच्या सहाय्याने या रिजनरेशन ऑफ स्पॉन्जेस अशा प्रकारे काही तुकड्यांमार्फत त्याच्यापासून सुद्धा नवीन स्पंज तयार होऊ शकतात. तर अशा प्रकारे त्यांचं प्रजनन होतं. या रंध्रीय प्राणी संघामध्ये असणारे विविध प्राणी कोणकोणते आहेत? तर बघा, सायकॉन, युस्पोंजिया म्हणजेच आंघोळीचा स्पंज, हायालोनिमा किंवा युप्लेक्टेला. तर हे काही विशेष या संघामध्ये येणारे प्राणी आहेत. पुढचा आपण प्राणी संघ अभ्यासणार आहोत, सिलेंटराटा किंवा निडारिया हा प्राणी संघ. या चित्रामध्ये तुम्हाला दिसते बघा, शरीराचा त्यांच्या आकार. या प्राण्यांच्या शरीराचा आकार हा आपल्याला कसा दिसतोय बघा, तर दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो. दंडगोलाकार असा, दंडाकृती असा ह्यांचा आकार किंवा छत्रीसारखा आकार असतो. दंडाकृती जर शरीर असेल तर त्याला बहुशुंडक असं म्हटलं जातं आणि छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर त्याला छत्रिक असे म्हणतात. हायड्रा तुम्ही बघितलं आता उदाहरण किंवा या ठिकाणी चित्रात तुम्हाला दिसते बघा, दंडाकृती शरीर आहे आणि या ठिकाणी ही शुंडक आहेत, याला म्हणतात बहुशुंडक, पॉलिप. आणि जर छत्रीच्या आकारासारखं असेल, या ठिकाणी ही शुंडक आहेत बघा आणि वरती ही छत्रीसारखी आहे, तर त्याला म्हणतात छत्रिक, मेडुसा असं म्हणतात. हे प्राणी बहुतांशी समुद्रामध्ये आढळतात. फारच मोजके प्राणी आपल्याला गोड्या पाण्यामध्ये आढळून येतात. या प्राण्यांच्या मुखाभोवती दंश पेशीयुक्त शुंडके असतात. या ठिकाणी दिसते तुम्हाला बघा, या शुंडकाचा उपयोग ते भक्ष्य पकडण्यासाठी करतात. तुम्हाला या ठिकाणी सी अॅनिमोन किंवा जेलीफिश दिसतोय बघा, कशा प्रकारे या शुंडकाच्या सहाय्याने ते आपलं भक्ष्य पकडत आहेत. तर शुंडकाचा आणि ही शुंडक जी आहेत ही दंश पेशीयुक्त असतात. म्हणजे ज्या वेळेला ही शुंडक समोरच्या प्राण्यावर फेकली जातात किंवा मारली जातात त्यावेळेला त्या प्राण्याला दंश होतो आणि त्या दंश पेशी भक्ष्याच्या शरीरात विष सोडतात आणि आपलं भक्ष्य पकडतात. तर काही वेळेला या शुंडकाचा उपयोग त्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी सुद्धा करता येतो. तर स्वतःच्या संरक्षणासाठी सुद्धा या शुंडकाचा या प्राण्यांना उपयोग होतो. पुढचं या प्राण्यांचं वैशिष्ट्य आहे, या प्राण्यांचं शरीर अरीय सममित आणि द्विस्तरीय असते. अरीय सममित म्हणजेच बघा, रेडियल सिमेट्री, शरीराच्या मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतला तर दोन समान भाग आपल्याला आढळून येतात. जेलीफिश, हायड्रा, सी अॅनिमोन आपल्याला काय दिसते, अरीय सममिती दिसून येते. तसंच यांचं शरीर द्विस्तरीय असते. या प्राणी संघामध्ये आढळणारे विविध प्राणी, जलव्याल म्हणजेच हायड्रा, प्रवाळ, कोरल्स, वेगवेगळ्या प्रकारची कोरल्स, जेलीफिश, समुद्रफूल, सी अॅनिमोन आणि पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. फायसेलिया हा प्राणी, त्याला पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर असंही म्हटलं जातं. तर हे विविध प्राणी या प्राणी संघामध्ये आढळून येतात. आता या प्राणी संघाचं आणखीन एक वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. या प्राणी संघामध्ये प्रामुख्याने आपल्याला प्रवाळ आढळून येतात. तर प्रवाळ समुद्रामध्ये आपल्याला
प्रवाळ खडक दिसून येतात. आता हे प्रवाळ खडक म्हणजेच काय? तर प्रवाळ खडक म्हणजेच निडारिया संघातील प्राण्यांची एक मोठी वसाहत असते. याच खडकांपासून पोवळे या प्रकारचे रत्न आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाणारे प्रवाळ भस्म तयार केले जाते. हे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाळ. आता ही प्रवाळाची बेट समुद्राच्या पाण्यामध्ये असतात. आता ही प्रवाळाची बेट सगळ्याच समुद्राच्या पाण्यांमध्ये असतात असं नाही, तर पृथ्वीवर काही मोजक्या ठिकाणीच ती आढळतात आणि ज्या ज्या ठिकाणी ही अशा प्रकारे ती आढळतात तिथे ती पर्यटकांचं केंद्र बनतात. आणि अशा ठिकाणी या प्रवाळाच्या खडकांचा जो समूह तयार होतो, असा सर्वात मोठा प्रवाळाच्या खडकांचा समूह हा ऑस्ट्रेलियाच्या समुद्रामध्ये आपल्याला आढळतो आणि त्यालाच द ग्रेट बॅरियर रीफ असे म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला आकृतीत दाखवले बघा, हा ऑस्ट्रेलिया खंड आणि या ठिकाणी आपल्याला द ग्रेट बॅरियर रीफ हा प्रवाळांच्या खडकांचा जगातील सर्वात मोठा समूह या ठिकाणी आपल्याला आढळून येतो. आता हे प्रवाळ म्हणजे काय? तर काही सागरी प्राण्यांनी किंवा प्राणी समूहांनी ज्यांचं शरीर आंतरदेहगुहा या स्वरूपाचं असतं, तर या प्राण्यांनी स्वतःभोवती निर्माण केलेल्या सांगाड्याचे तयार झालेले निक्षेप, त्यांचा सांगाडा जेव्हा खाली शिल्लक राहतो ते तयार झालेले साठे म्हणजेच प्रवाळ होत. आपल्याला जे प्रवाळ दिसून येतात, काटेरी असे खडक समुद्रावर दिसून येतात, ते म्हणजेच काय? तर प्राणी समूहांनी स्वतःभोवती निर्माण केलेले सांगाड्याचे तयार झालेले निक्षेप असतात. आता आपण बघितलं की बहुशुंडक सिलेंटेरेटा या प्राणी संघामध्ये आपल्याला बहुशुंडक प्रकारचे प्राणी आढळतात. त्यांचं बहुशुंडकांचं शरीर हे दंडाकृती असतं आणि ते पाण्यात एखाद्या आधाराला चिकटून असतात. तर हे प्राणी स्वतःचं संरक्षण होण्यासाठी स्वतःभोवती एखाद्या चषकासारखा किंवा कणा असलेला असा सांगाडा किंवा कंकाल निर्माण करतात. हा सांगाडा त्या प्राण्यांच्या बाह्य स्तरापासून स्त्रवला जातो आणि तो प्रामुख्याने कॅल्शियम कार्बोनेट युक्त असा असतो. समुद्र किनाऱ्यावर बऱ्याचदा आपल्याला अशा प्रकारचे बारीक दगड भोकं असं असलेले विविध रंगाचे किंवा पांढरे असे दगड आपल्याला सापडतात. तर हे दगड म्हणजेच हे प्रवाळ सांगाड्याचे तुकडे असतात. बहुतेक हे प्रवाळ मोठमोठ्या वसाहती करून असतात. काही काळानंतर प्राणी मरून जातात आणि प्राणी मरून गेल्यानंतर या प्राण्यांच्या जे वसाहतींचे सांगाडे जे आता शिल्लक, ते सांगाडे म्हणजेच हे प्रवाळ दगड होत आणि या प्रवाळ दगडांपासून पुढे प्रवाळ खडक तयार होतात आणि अशा प्रकारे एका पिढीनंतर दुसऱ्या पिढीची प्रवाळ त्या खडकांवर पुढची पिढी वसाहत बनवते आणि अशा प्रकारे कालांतराने अशी प्रवाळांची बेट किंवा प्रवाळ मंच तयार होतात. तर हे आहेत प्रवाळांचे वेगवेगळे प्रकार. त्यापैकी काही प्रवाळांची पूड, त्याच्यावर कॅल्शियम कार्बोनेट पासून हे बनलेले असतात, त्यामुळे कॅल्शियम कार्बोनेटचा स्रोत म्हणून आयुर्वेदिक औषधामध्ये यांचा वापर केला जातो. तर काही ठराविक गार्गोनिया, या ठिकाणी हे तुम्हाला दिसते बघा, गार्गोनिया सी फॅन कोरल समुद्रपंखा या प्रवाळामध्ये कॅल्शियम कार्बोनेट बरोबर गार्गोनिन नावाचं एक प्रथिन असतं आणि ते लाल पोवळे किंवा रक्त प्रवाळ म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याचा उपयोग अलंकार वगैरे करण्यासाठी केला जातो. तर पोवळे या प्रकारचे रत्न आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाणारे प्रवाळ भस्म हे या प्रवाळांपासून तयार केले जातात. पुढचा संघ आहे चपट्या कृमींचा संघ.
या प्राण्यांचे शरीर सडपातळ, पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते आणि म्हणूनच यांना चपटे कृमी असे म्हटले जाते. यामध्ये काही प्राणी हे स्वतंत्र असतात, उदाहरणार्थ प्लॅनेरिया, फ्री लिव्हिंग, तर काही अंतःपरजीवी असतात, उदाहरणार्थ टेपवर्म्स किंवा फ्ल्यूक्स. अंतःपरजीवी एंडोपॅरासाइट्स या प्रकारामध्ये हे प्राणी असतात. पुढचं यांचं वैशिष्ट्य आहे, या प्राण्यांमध्ये द्विपार्श्व सममिती आढळून येते. म्हणजेच आपण शरीराचं दोन भागामध्ये बरोबर विभाग होऊ शकतात. जर एक अक्ष आपण घेतला तर त्या अक्षातून दोन समान भाग होऊ शकतात. हे प्राणी त्रिस्तरी असतात, म्हणजेच यांच्यामध्ये आद्य स्तर, त्यानंतर अंतर्जन स्तर आणि मध्य स्तर हे तिन्ही स्तर आपल्याला आढळून येतात. हे जे प्राणी आहेत हे उभयलिंगी असतात, म्हणजेच एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था असतात. या प्राणी संघातील प्राण्यांची उदाहरणं आपण बघणार आहोत. प्लॅनेरिया हा प्राणी, त्यानंतर लिव्हर फ्ल्यूक आणि टेपवर्म्स म्हणजेच पट्टकृमी. हे जे प्राणी आहेत हे चपट्या कृमी संघामध्ये येणारे प्राणी आहेत. अरीय सममिती म्हणजे काय? बघा, शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतल्यास ज्यावेळी दोन समान भाग पडतात त्याला अरीय सममिती असे म्हणतात. रंध्रीय प्राणीसंघातील प्राण्यांच्या कंटिका कशापासून बनलेल्या असतात? तर रंध्रीय प्राणीसंघातील प्राण्यांच्या कंटिका या कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला यावर येऊ शकतात. निडारिया प्राणीसंघातील प्राण्यांच्या शरीरातील निरनिराळे आकार कोणते? आपण प्राणीसंघ निडारिया बघितला. दोन वेगवेगळ्या आकाराचे प्राणी आपल्याला यामध्ये आढळतात. तर पहिला आहे दंडाकृती शरीर आणि छत्रीच्या आकाराचे शरीर. मग निडारिया प्राणीसंघातील प्राण्यांचे शरीर दंडाकृती असेल तर त्यांना बहुशुंडक असे म्हणतात आणि छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर अशा प्राण्यांना छत्रीक असे म्हणतात. रंध्रीय प्राण्यांच्या शरीरातील ऑस्टिया आणि ऑस्क्युला यांचे कार्य कोणते? तर ऑस्टिया नावाची जी छिद्र असतात, रंध्रीय प्राण्यांच्या शरीरावर जी छिद्र असतात त्या छिद्रांना ऑस्टिया आणि ऑस्क्युला असं म्हणतात. तर ऑस्टिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी शरीरात घेतले जाते आणि त्यातूनच काही पोषक द्रव्य सुद्धा शरीरात येतात आणि ऑस्क्युला नावाच्या छिद्राद्वारे पाणी बाहेर सोडले जाते. पुढचा प्रकार आहे प्रत्येक प्राण्याची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. तुम्हाला एखादं उदाहरण, एक प्राण्याचं नाव दिलं जाईल, तो प्राणी कोणत्या संघामध्ये येतो, त्याचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं ते तुम्हाला लिहायचं आहे आणि त्या प्राण्याची लक्षणं थोडक्यात लिहायची आहेत. वर्गीकरण कसं लिहायचं बघा. सृष्टी, पहिलं येणार सृष्टी, प्राणी, विभाग, असमपृष्ठरज्जू, संघ, जेलीफिश हा प्राणी सिलेंडराटा या संघामध्ये येतो, त्यामुळे संघ लिहिणार आपण सिलेंडराटा किंवा निडारिया. आता यांची लक्षणं आपल्याला लिहायची आहेत. तर जेलीफिश किंवा सिलेंडराटा या संघाची लक्षणं. पहिलं लक्षण त्यांचा आकार. बघा, जेलीफिशचा आकार कसा आहे तर छत्रीच्या आकाराचा पेशीभित्तिका नसलेला प्राणी. दुसरं लक्षण उतीस्तर शरीर संघटन आढळून येतं. तिसरं लक्षण आहे अरीय सममित शरीर.
आणि द्विस्तरीय देहगुहाहीन शरीर ही झाली या प्राण्याची लक्षणे. म्हणजे वर्गीकरण आणि त्याची लक्षणं लिहावी लागतील. पुढचा प्राणी आहे प्लॅनेरिया. याचं वर्गीकरण सृष्टी प्राणी, विभाग असमपृष्ठरज्जू, संघ चपटे कृमी. लक्षणे, पहिलं लक्षण आहे सडपातळ किंवा पट्टीसारखे चपटे शरीर. दुसरं लक्षण द्विपार्श्व सममित शरीर. प्लॅनेरियामध्ये बघा द्विपार्श्व सममित शरीर. त्रिस्तरीय देहगुहाहीन शरीर. आणि चौथं यांचं लक्षण आहे उभयलिंगी प्राणी. तर अशा प्रकारे आपल्याला त्या प्राण्याची लक्षणे आणि वर्गीकरण लिहायचं आहे. पुढचा प्रकारचा प्रश्न बघा, आकृती काढून नावे द्या व वर्गीकरण लिहा. आपल्याला आकृती सांगितली आहे काढायला हायड्रा. हायड्रा ही आकृती आपल्याला काढायची आहे आणि त्याचं वर्गीकरण लिहायचं आहे. आकृती तुम्ही काढून बघ, तिचा सराव करा. तिला नावं देणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, मुख पुस्तकामध्ये आकृती आहे, तुम्ही त्याचा जरूर सराव करा. ही आहेत शुंडके. हायड्रा या प्राण्याला शुंडके असतात, ज्याचा त्याला संरक्षणासाठी किंवा भक्ष्य पकडण्यासाठी उपयोग होतो. हे आहे वृषण, अंडाशय आणि नवजात मुकुल. तर अशा प्रकारे कमीत कमी तुम्हाला एवढी आकृतीला नावं देता आली पाहिजेत. आकृतीला नावं देताना योग्य प्रकारे बाणाच्या खुणा करा. सुस्पष्ट अक्षरामध्ये आकृती काढून आकृतीला सुस्पष्ट अशी नावं द्यावी, जेणेकरून तुम्हाला त्याचे पूर्णपणे मार्क्स मिळू शकतील. वर्गीकरण सृष्टी प्राणी, विभाग असमपृष्ठरज्जू प्राणी, संघ सिलेंटराटा किंवा निडारिया संघ. पुढचं आपण बघणार आहोत, आकृती काढून नावे द्या व वर्गीकरण लिहा. लिव्हर फ्लूक. लिव्हर फ्लूक या प्राण्याची आपल्याला आकृती काढायची आहे. ही आकृती सोपी आहे, फक्त याची नावं लक्षात ठेवा. मुख चूषक आणि हे तुम्हाला दिसतंय हे आहे अधर चूषक. हे जे छिद्र दिसतंय हे आहे जननरंध्र. लिव्हर फ्लूक या प्राण्याचा आकार जो आहे हा कसा दिसतोय तुम्हाला, असा पानासारखा दिसतोय. तर पानासारखे शरीर, पानासारखे शरीर. आणि हा खालचा भाग जो आहे हा आहे उत्सर्गी छिद्र. हे आहे उत्सर्गी छिद्र. तर अशा प्रकारे लिव्हर फ्लूकची आकृती तुम्ही काढून तिचा सराव करायचा आहे. याचं वर्गीकरण आपण लिहूया. वर्गीकरण सृष्टी प्राणी, विभाग असमपृष्ठरज्जू प्राणी आणि संघ यातील येणार आहे चपटे कृमी. तर अशा प्रकारे काही प्रश्न तुम्हाला आकृती काढून नावे द्या सांगितलेले असतात, तर काही प्रश्नांमध्ये तुम्हाला फक्त वर्गीकरण सांगून वर्गीकरण आणि त्याची लक्षणे लिहिण्यास सांगितली जातात. तर अशा प्रकारे या प्राण्यांची जी नावं आहेत त्या संघानुसार ते प्राणी ही वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं त्याचा सराव अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर आकृत्या काढून त्या आकृत्यांना योग्य नावं देणं हा सुद्धा सराव या ठिकाणी आवश्यक आहे. पुढच्या भागामध्ये आपण इतर प्राणी संघ जे आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. आता आपण इथेच थांबूया. इतर जे संघ आहेत, आज आपण रंध्रीय प्राणी संघ, सिलेंटरेटा प्राणी संघ आणि चपट्या कृमींचा संघ या 3 संघांविषयी माहिती घेतली. इतर संघांविषयी माहिती व त्या संबंधित प्रश्न जे आहेत ते पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत.
आता आपण इथेच थांबणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.